डोळे झाले, वाचा झाली, ऐकणं झालं. आता जो क्रमांक आहे ना, हा सगळ्यांपेक्षा महत्वाचा आहे. भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलंय 10व्या अध्यायामध्ये, इंद्रियाणां मनश्चास्मि. सगळ्या इंद्रियांमध्ये मन जे आहे, आपण म्हणतो ना आपलं मन ठिकाणावर नाही, माझं मन भटकत राहते, ते काही काम नाही करत. मन, देवाने सांगितलंय विभूती योगामध्ये, सगळ्या इंद्रियांमध्ये जे मन आहे ते मी आहे. गोपालकृष्ण सांगतायत की मन मी आहे. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आपण म्हणतो ना प्रत्येकापाशी भगवंत आहे, त्या प्रत्येकापाशी भगवंत जो कुठे आहे, तो मनामध्ये. आता मन, लक्षात घ्या, एक कल्पना करा, इमॅजिन. इमॅजिन हा एक शब्द असा आहे की तो जर नसता तर काय झालं असतं. मॅथमॅटिक्स शिकणारे बरेचशी मंडळी आहे इथे, किंवा सगळ्यांना गणित कळतं. मॅथ मध्ये टीचर शिकवत असताना काय करतात, एखादं गणित ज्या वेळेला सोडवायला घेतात तेव्हा ते काय म्हणतात, सपोज एक्स, वी टेक सपोज एक्स. आपण क्ष मानू, एक्स मानू. तो एक्स घेतात तेव्हा ते गणित सुटतं. जर तो एक्स नाही घेतला तर गणित सुटतं का? मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा हा एक्स कोण आहे? त्याचं नाव मन आहे. तुम्ही कल्पना करा की जर आपल्याला मन नसतं तर काय झालं असतं. नुसती कल्पना करा. आपण दगडासारखे झालो असतो, दगड, आणि आपल्यामध्ये काहीच फरक नसता राहिला. मन आहे म्हणून आपण इमॅजिन करतो. लहानपणी बालकाला आई शिकवते तेव्हा ती म्हणते चांद मामा येईल, आपण मामाच्या गावाला जाऊ. पुष्कळ गोष्टी शिकवते की नाही ती, पुष्कळ गोष्टी. या प्रत्येक गोष्टीमध्ये काय इमॅजिनेशन आहे. इमॅजिनेशन कुठून येतं? मनापासून. जीवनामध्ये सगळ्यात पहिली आवश्यक गोष्ट आहे ती मन. आणि ज्यांचं मन ताब्यात नसतं ते कुठे जातात सांगता येत नाही. म्हणून मनाला जिंकता आलं पाहिजे. तुकोबरायांनी सांगितलंय, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. आणि म्हणून मन, त्या मनाला प्रसन्न करा. मना, मना शब्दाला उलट करा बरं, नाम येतं. म्हणजे त्या मनामध्ये खूप काही दडलाय. समर्थांनी पण त्याच्यासाठी पुष्कळ श्लोक वापरलेले आहेत. 204 श्लोक आहेत त्यांचे मनाचे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. मना सज्जना. आपण म्हणतो मन सज्जन आहे, असा एक अर्थ नाहीये. त्या मनाला ते विचारतं की मना तू सज्ज ना, तू सज्ज आहे का? कारण सगळीत पहिली सुरुवात मनापासून आपली झाली पाहिजे. मनाला जिंकता आलं पाहिजे. कथेमध्ये येऊन मन स्थिर करता आलं पाहिजे. पांडुरंगासमोर जाऊन मन स्थिर करता आलं पाहिजे. पंढरपूरला जाऊन मन स्थिर करता आलं पाहिजे, तर पंढरपूरला जाण्याचा उपयोग असतो. हा घरातनं पंढरपूरला जाता जातानाच म्हणतो की काही, ए बाई तुझ्यासाठी काय आणू, ए बेटा काय आणू तुझ्यासाठी जाताना, पंढरपूरून काय आणू. बरं, आता हे जाता जाता हे विचारतो. आणि जेव्हा पंढरपूरला जायला निघतो तेव्हा रस्त्याने जाताना रस्त्याने कितीदा फोन करतो, हा मी या गावाला आहे, मी त्या गावाला आहे, मी त्या गावाला आहे. कुठे चालला? पंढरपूरला. बरं, पंढरपूरला आल्यानंतर तिथे पण त्या बाजारात फिरत बसतो का घरच्या बाईने सांगितलं होतं आणायला, नाही गेलं तर घरी. हा, बाई समोर बसले म्हणून बोलताय का म्हणे बा. पण एक शब्द आहे तो मात्र बोलायची इच्छा होते, हरी हरी. सगळे वाद्य आहे ना, त्या सगळ्या वाद्यांचा आनंद घ्या. पण तो आनंद सगळ्यात मोठा असतो कोणता? वाद्यांचा. कोणत्या? हे जे मृदुंग आहे, हे जे वीणा आहे,
या सगळ्यांचा आनंद खूप मोठा असतो. त्याला काय म्हणतात? ब्रह्मनाद म्हणतात. हा ब्रह्मनाद आपल्याला ऐकायला मिळाला म्हणजे काय होतं माहितीये का? कान तृप्त होत असतात. तुम्ही बाकी काही पण ऐका, परंतु ज्या वेळेला हे टाळ मृदुंग आणि यांचं गायन हे ज्या वेळेला सुरू होतं ना, त्यावेळेला तुम्ही एकाग्रतेने ते ऐका. ही 7 दिवसाची पर्वणी आहे. तुमची ब्रह्मानंदी टाळी लागेल, तुम्हाला ब्रह्मानंद निश्चित मिळेल. फक्त एकाग्रतेने ऐका, एकाग्रतेने ऐका. श्रीमद भागवत म्हणजे माहिती आहे का काय? आपल्या भाषेत म्हणजे श्रीमद भागवत म्हणजे थेरी आहे, थेरी. आणि प्रॅक्टिकल काय आहे मग? प्रॅक्टिकल म्हणजे हरिपाठ आहे. श्रीमद भागवत म्हणजे थेरी आहे, हरिपाठ म्हणजे प्रॅक्टिकल आहे. म्हणजे बाबा कीर्तन काय आहे? कीर्तन म्हणजे व्हायवा आहे त्या प्रॅक्टिकलचा. आणि म्हणून हा त्रिवेणी संगम आहे, याचा आनंद घ्या. त्याच्यापेक्षा डीजेचा आनंद घेण्यामध्ये काही नाही. तिकडे नुसते धडाधड. तरी मला डीजे फार आवडतो. का आवडतो माहिती आहे का? आणि त्याचं नाव डीजे आहे. म्हणजे काय हो? डीजेचं लॉंग फॉर्म काय आहे? डीजेचा लॉंग फॉर्म आहे डी म्हणजे डिअर, आणि जे म्हणजे ज्योती. म्हणजे बायको बसली आणि समोर विठ्ठला विठ्ठला इतक्या लांब जर आले आहे त्यांना काहीतरी बक्षीस द्यावं लागेल ना. श्रीराम समर्थ. नामस्मरणाची ओढ अशी लागली पाहिजे. म्हणजे नवऱ्याचं कीर्तन आहे म्हणून आल्या त्याचं कौतुक नाही आहे, परंतु अशीच आवड तुम्हाला प्रत्येकाला भगवंताच्या नामस्मरणाची झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने नामस्मरण या प्रकारे केलं पाहिजे. नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे. आणि म्हणून एक वेळेला नामस्मरण करायचं आहे. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने. थंडी खूप वाढली आहे की तर थंडीला दूर करण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आहे? तुम्ही 3 वेळा थंडी थंडी म्हणा, ती कमी होते. म्हणा बरं, 3 वेळा थंडी थंडी मोठ्याने म्हणा, कमी होते. ती होईल का? नाही ना. तर तुम्ही नुसती हाताने टाळी वाजवा जोरात आणि मुखाने नाम घ्या, त्याने थंडी कमी होते. पण कोणती थंडी? ही वातावरणातली थंडी नाही, आपल्या आयुष्याची जी थंडी झालेली आहे ती थंडी कमी होते. आणि त्याच्यासाठी टाळीच का वाजवायची? कारण आपल्या हातामध्ये आहेत ना सगळ्या गोष्टी. हात आणि तळपाय हे काय आहेत? बटणं आहेत. बटणं शरीराच्या सगळ्या ज्या वायरा आहेत, वायरा त्या इथे कनेक्ट झालेल्या आहेत, नसा. आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी जेव्हा प्रेशर देतो म्हणजे वाजवतो, जितक्या जोरात ती वाजवल्या जाते ना तितकं शरीराला ते सुखद सांगितलेलं आहे. म्हणून हाताने रपारप टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, अशी एक टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा खरं सांगा, टाळी बरोबर वाजते. मी पाहिलं आता काही आमच्या मताभगिनी ते मच्छर मारत होते. टाळी कशी वाजली पाहिजे? काय की तर अशा
ते पडू तर ते हातावर हात तर पडू दे माय. टाळी पडली पाहिजे, टाळी. टाळी वाजव बरं का. ही हरिनामाची टाळी आहे. एकदा कथा सुरू होती, त्या कथेमध्ये पहिल्याच दिवशी सांगितलं ना की 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे परीक्षित राजाच्या कथेत. आता 7 दिवसात मृत्यू येणार असं म्हटल्याबरोबर सगळे गावकरी मंडळीचे तोंड बारीक झाले, कारण बुवानं सांगितलं की या गावातले काय सगळे 7 दिवसात मरणार आहे. सगळ्यांचे तोंड असे बारीक झाले. पण एक आमच्या आजीबाई होत्या, आमच्या द्वारकाताई सारख्या होत्या. तुमचं नाव आहे का? त्या पहिल्या दिवशी मला दिसल्या की नाही, तर मला म्हटलं ह्या कशा काय जिवंत आहेत अजून. आता बरेच वर्ष झाले खरुद्यात आलो नव्हतो, मला वाटलं कोरोनात गेलं का. तुम्हाला पाहून खूप आनंद वाटला बरं का. अशा आमच्या द्वारकाताई सारख्या बसलेल्या होत्या बरं का. तुमचं आयुष्य वाढलं बरं का. हा, असं कोणी बोललं की आयुष्य वाढत असते. अशा बसल्या होत्या त्या कथेमध्ये. सगळ्या गावाचं तोंड बारीक झालं. 7 दिवसात सगळे मरणार म्हटलं, कोण आनंदाने पाहिजे. पण त्या चांगल्या आनंदाने पाहतच होत्या आणि सगळी कथा आनंदाने ऐकत होत्या. कथा आटोपल्यानंतर त्यांना विचारलं कीर्तनकार बान, का हो सगळ्यांचे चेहरे तोंड पडले, तुमचं कसं काय चांगलं फुललेलं. म्हणजे बघ तुम्ही काय सांगितलं. म्हणे 7 दिवसात सगळे मरतील. म्हणे या गावातले सगळे 7 दिवसात मरतील. मी या गावचीच नाही ना. तुम्ही कोणत्याही गावाचे असा, तुम्हाला 7 दिवसातच मारायचं आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार झाल्यानंतर आहे का काही नाही, कुठलाच वार नाही. त्याच्यामुळे 7 दिवसात मरायचं आहे की नाही. कोणाचा नंबर उद्याही लागू शकतो की नाही. बाबा चांगलं बोला ना. अहो कोणाचा नंबर केव्हाही लागू द्या. कथा ऐकून एवढंच फक्त शिकायचं आहे. श्रीमद भागवताची कथा हेच शिकवत असते. श्रीमद भगवद्गीता रोज कसं जगायचं शिकवते, आणि श्रीमद भागवत जे आहे ते सांगते की क्षणोक्षणाला डोळ्यासमोर एकच ठेवा की तुम्ही केव्हाही मरू शकता, पण ते मरताना तुम्ही काळजी करून मरू नका, हे शिकवत आहे श्रीमद भागवत. ते मरताना हसत हसत मरा, भगवंताचं नाम घेत मरा, आणि त्याच्यासाठी हाताने जोराने अशी टाळी वाजवा की ती देवाला ऐकून गेली पाहिजे. मग नाम कोणतंही घ्या, राम कृष्ण हरी घ्या, विठ्ठल घ्या, आणखीन कोणतं घ्या. इथे या अभंगामध्ये तुकोबारा यांनी जो आपल्या अभंगातला जे दुसरा जो पार्ट होता की नाही, पहिला तर त्या देहाचा आहे, दुसरा जो भाग आहे तो विठ्ठलाचा आहे. विठ्ठलाचंच नाव का सांगितलंय. राम आहे, कृष्ण आहे, हरी आहे, सगळंच आहे. तुकोबारा यांना उपदेश करताना त्यांचे बाबाजी सद्गुरू स्वप्नात आले. त्यांनी रामकृष्ण हरी जप दिलाय, म्हणजे रामाचाही उपदेश आहे, कृष्णाचाही आहे, हरीचा आहे. तरी सुद्धा विठोबाचंच तुकोबारा आहे का नाव घ्यायला सांगताय. हे घे माझे गोड नाम विठोबाचे. इथे विठोबा, सगळीकडे विठोबा. विठ्ठलाचंच का सांगतात. कारण वैज्ञानिकांनी त्याचा शोध लावला, आणि तो शोध लावल्यानंतर त्यांनी हे प्रमाण सिद्ध केलं की विठ्ठल 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 असं तुम्ही ज्या वेळेला म्हणाल त्यावेळेला तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही. ही शक्ती आहे विठ्ठल नामामध्ये. मग विठ्ठल म्हणताना एक लक्षात ठेवा, नाम घेताना तुम्हाला जर जादू पाहायची असली ना, तर एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जर असा नुसतं असं खर्जात जर म्हणत राहिले तर उपयोग नाही बरं का. काही की तर तोंड बंद करू करू विठ्ठल म्हणतात. कोण कसं म्हणत. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर खरा आनंद आज घ्यायचा असेल, कारण हे बघा तुम्ही आता घरी गेले ना, आता घरी गेले किंवा उद्या परवा सप्ताह आटोपल्यानंतर घरी गेल्यावर जर तुम्ही असे मोठे मोठ्याने जर म्हणायला लागले ना, तर घरातले तुम्हाला सगळ्यात पहिले काय म्हणतील, काय येडा झाला काय. कोणी तुम्हाला चांगलं म्हणणार नाही. म्हणून हा प्रयोग इथेच करता येईल तुम्हाला. आणि इथे हा प्रयोग करताना तुमचा शेजारी बसलेला आहे ना, तोही तुम्हाला बावट म्हणणार नाही. सगळ्यांना ते करायचं आहे. आणि कीर्तन कशासाठी असते,
कीर्तनामध्ये भगवंतांच्या कीर्तीला गायचं जे आहे ते कीर्ती, आणि कोणी गायची ती कीर्ती भगवंतांची? तन. तन म्हणजे आपल्या प्रत्येक शरीराने गायची. भगवंताच्या कीर्तीला प्रत्येक तनाने गावं. परंतु सगळे ज्या वेळेला एकत्र येतात, जितक्या जास्ती संख्येने सगळे एकत्र येऊन एक टाळी वाजवतात आणि एक मुखाने नाम घेतात, तिथे भगवंत आल्याशिवाय राहत नसतो. आणि म्हणून कीर्तनामध्ये एकाही व्यक्तीने जर नाम नाही घेतलं, लक्षात घ्या, हे फार महत्वाचं जबाबदारीचं वाक्य आहे. कीर्तनकाराची ही जबाबदारी असते. त्या कीर्तनामधून एकाही व्यक्तीने जर नाम नाही घेतलं, सगळ्यांनी घेतलं पण एकाने जरी नाही घेतलं, तर परमात्मा प्रसन्न होत नसतात. आणि म्हणून भगवंताला संतुष्ट करायचं असेल, त्याला त्याची कृपा मिळवायची असेल, त्याला या ठिकाणी जर बोलवायचं असेल किंवा त्याचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा असे वाटत असेल, तर सगळ्यांनी एकदा चांगली टाळी वाजवा, एकदा नाम घ्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठ्ठल नामामधला आनंद खूप मोठा आहे. अनेक अभंग रचलेले आहेत विठ्ठल नामावरती. त्यामुळे तुकोबाराय शेवटी सांगतायत की तुका म्हणे जीवा. जीवा कोण? जीव म्हणजे हा जीव. आणि त्याला काय सांगतायत? नका सोडू या केशवा. आपल्या कथेमध्ये कोणी केशव नावाचा व्यक्ती आहे का बसलेला? असेल तर हात वर करा. केशव आहे का कोणी? केशव नाही ना? काही कारण कोणी कोणी शब्दाचा अर्थ शब्दशः घेतात. तुका म्हणे जीवा नका सोडूया केशवा. कीर्तन झाल्यानंतर एक केशव नावाचा व्यक्ती होता, त्याला सगळ्यांनी धरून ठेवलं. तुका सांगितलं नका सोडू म्हणे त्याला. काय केलं नाही काय करावं? बरं, एखाद्याचं टोनिंग तरी चांगलं पाहिजे की नाही? टोनिंग तरी बरं पाहिजे सांगणाऱ्याचं. म्हणजे केशव नावाचा व्यक्ती होता, आता तुम्ही ऐकलं नका सोडू केशवला धरून ठेवलं. पण एकाने सांगितलं नका सोडू या केशवा. त्याला तर सोडलंच नाही कोणी आयुष्यात. चांगलं धोडून काढलं ना. असे अर्थ नका घेऊ. केशवच का म्हटलं गो तुकाराम? तुकोबारायांनी केशवाच का म्हटलं? आता इतक्या अभंगामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हटलं, शेवटी केशवाच का म्हटलं हो? याचा विचार केला पाहिजे की नाही? की तुकोबारायांनी शेवटी केशवा, नका सोडू या केशवा. केशवा शब्दाचा अर्थ काय? केशवम क्लेशनाशाय. केशव नाव म्हणजे क्लेशनाश करणार आहे, म्हणून त्याला केशव म्हणतात. आणि तुकोबारायांनी या जीवाला सांगितलेलं आहे की तू जर केशवाला सोडलं नाही, आता केशवाला सोडायचं नाही म्हणजे काय करायचं? इथे अभंग खूप मोठा आहे हा, याचं चिंतन खूप मोठं आहे. पण एका शब्दात सांगू आणि लगेच आपण. तुकोबारायांनी या नका सोडूया केशवा या केशवा शब्दामध्ये संपूर्ण धर्माचं आचरण सांगितलेलं आहे. नका सोडूया केशवा म्हणजे तुम्ही या धर्माच्या आचरणाला सोडू नका. तुम्ही हे का करा? त्याचंही उत्तर भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. आणि म्हणून आपण आपला जो स्वधर्म आहे, स्वधर्माचा आपला विठोबाचा धर्म जागो हे जे सांगितलेलं आहे ना, त्याच्यामध्ये धर्म जागो विठोबाचा त्याच्यासाठी सांगितलेलं आहे की आपण आयुष्यामध्ये हे जे कीर्तन आहे, या कीर्तनामधून फक्त एकच गोष्ट घ्यायची आहे
आणि ती म्हणजे नका सोडूया केशवा. इथून गेल्यानंतर उठताना बसताना काहीही करताना आपल्या दिनचर्येमध्ये देव आला पाहिजे. तुम्ही नुसतं घरी गेल्यावर काही खायचं म्हटलं तर नुसतं हातात घेऊन खाऊ नका. देवाने दिलाय म्हणून खा, एवढा फक्त भाव निर्माण झाला पाहिजे. हा ज्या दिवशी भाव निर्माण होईल, तुम्ही कुठलंही काम करा, कुठलंही काम करा, प्रत्येक कामाचं पाऊल टाकताना फक्त ते देवाच्या कृपेने मी करतो आहे एवढंच फक्त मनात आणायचं आणि पुढे चालायचं. तुम्हाला काही देवळात जाण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला काही ते अनुष्ठानं जपतप करण्याची आवश्यकता नाही आहे. प्रत्येक कामामध्ये आम्ही देवासाठी ते करतो आहे एवढं मनात आलं म्हणजे अभंग सफल झालेला आहे. तू का म्हणे जीवा, तू का म्हणे जीवा, तू का म्हणे जीवा, तू का म्हणे जीवा, नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा, डोळे शेवटी आणखी 2 मिनिटं घ्यायचे आहे. एकाने प्रश्न केला की हे सगळं ठीक आहे, तुकोबारांनी सांगितलं इंद्रिय आहे, त्यांनी विठोबाचं नाव घ्या, केशवाचं नाव घ्या, नका सोडू, पण काय मिळणार? हे सगळं करून मिळणार काय? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्याचा काही चुकीचा प्रश्न नाही आहे. मग याचं फळ काय? देवाने सांगितलं की हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला मी काय देईल? देव सांगतायत ददामी बुद्धियोगम तम. शुद्ध बुद्धी परमात्मा करत असतो. अनेक जन्मांपासून आपला प्रवास सुरू आहे, त्याच्यामध्ये एकच कार्यक्रम करायचा असतो, बुद्धी शुद्ध करायची असते. प्रत्येक जन्मात ते पूर्णपणे होत नाही आणि म्हणून या जन्मात जेवढी होईल तेवढी करण्यासाठी फक्त नाम घ्या, नका सोडू या केशवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली केली ही वेळी वाकडी सेवा. या सेवेमध्ये अनावधानाने काही विनोद करत असताना कोणाचं मन दुखलं असेल तर ते सोडून द्या का घेऊन जाता घरी. आणि म्हणून या सेवेमध्ये जे काही उपस्थित सगळी मंडळी आहे, आदरणीय शिरीष दादा आहेत, त्याचबरोबर सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, सगळे प्रेमाने तुम्ही सगळे आलेले आहेत, त्या सगळ्यांना धन्यवाद देत असताना एकच मागणं आहे की भगवंतांची सेवा ही अखंड सुरू राहो, भगवंतांची कृपा सगळ्यांवर प्राप्त हो सगळ्यांना. आणि हेच भगवंतांच्या चरणाशी मागणं मागून विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल पराज महाराज तो नाही विचारला भिकाऱ्या तुले. पराज महाराज तुका भिडे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. पराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम. कुंडली गोर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.